धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात कोट्यवधींचं घबाड सापडले। शासकीय विश्रामगृह खोली क्रमांक 102 मध्ये आमदार अर्जुन खोतकर यांच्या सहाय्यकाच्या नावावर गेल्या काही दिवसांपासून रजिस्टर होती। माजी आमदार अनिल गोटे यांना माहिती मिळताच त्यांनी या खोलीबाहेर ठिय्या मांडला। हे कोट्यवधी रुपये आमदारांना वाटण्यासाठी आहेत असा आरोप अनिल गोटेंनी केला। धुळे शासकीय विश्रामगृह रोकड प्रकरणी एसआयटी चौकशी होणार अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। विधिमंडळ समितीवर प्रश्नचिन्ह सहन करणार नाही, कुणी पैसे मागितले का तपास होणार असं स्पष्टीकरण सुद्धा फडणवीसांनी दिले। जळगावमधील अजिंठा चौफुली परिसरात चौधरी बॅटरी ट्रेडिंग या दुकानातून तब्बल 41 बॅटऱ्या चोरी झाल्यात। या प्रकरणी पोलिसांनी 2 चोरट्यांना अटक केली। त्यांच्याकडून 31,000च्या चोरीच्या बॅटऱ्या आणि 4 चाकी असा 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय।